पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रास्ता पेठेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकांच्या अडचणी थेट ऐकून तत्काळ निपटारा करण्यावर यात भर देण्यात आलाय। पुणे लोकसभा मतदारसंघातील स्थानिक प्रश्न त्वरित सुटावेत, नागरिकांना प्रशासनाशी प्रत्यक्ष संवादाची संधी मिळावी यासाठी खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचं गेल्या 14 महिन्यांपासून आयोजन करण्यात येते। मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्येक नागरिकांची समस्या शांतपणे ऐकून घेत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत अनेक तक्रारींचे ऑन द स्पॉट निवारण केले आहे। काही दीर्घकालीन प्रकल्पांसाठी समन्वय बैठकींच्या सूचना देत पुढील कार्यवाहीचे आश्वासनही देण्यात आले आहे। खासदार जनसंपर्क सेवा अभियान नावाचा एक जनता दरबार हा सुरू केला। प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी एका विधानसभा मतदारसंघामध्ये तिथले आमचे आमदार आणि आम्ही बाकी सर्व मिळून नागरिकांना स्वतंत्र भेटतो। सर्व शासकीय व्यवस्था त्यासोबत आमच्या इथं उपस्थित असतात। पोलीस असेल, महापालिका असेल, जिल्हाधिकारी असेल, त्यानंतर रेल्वे असतील, रेल्वे प्रशासन असेल, त्यानंतर सिव्हिल एव्हिएशनच्या खात्याचं मी काम करतो, सहकार असेल, दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डचे अधिकारी, असे सर्व अधिकारी मिळून एकत्रित आम्ही इथं नागरिकांना भेटतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो। अनेक प्रकारच्या समस्या तातडीने त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो। माझं पुणे ग्रामीणचं काम होतं, ते अण्णांनी सगळं व्यवस्थित बोलून ऐकून घेतलं आणि मला सहकार्य केलं आणि जे रिलेटेड लोक आहेत त्यांच्याशी बोलून माझं काम करून देतो याची हे कन्फर्मेशन दिलेलं आहे आणि हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे। आमच्या मंदिराला पाणीच नाहीये, आज गेले कित्येक दिवस, कित्येक महिने। आता अण्णांना भेटलो, अण्णांनी त्याचा विचार केला आणि ऑर्डर दिल्या की यांचं काम करून घ्या। त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। म्हणजे असं अपेक्षा ठेवतो की आता मंदिराला पाणी येईल। आमच्या खूप वर्ष आम्ही बिन पाण्यामध्ये काढली मंदिर, आता बघू। आणि बिडकर साहेबांनी पण सहकार्य केलंय, ते पण लगेच त्यांनी हालचाल केली, लगेच त्यांनी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि माझ्या समोरच अधिकाऱ्यांना बिडकर साहेबांनी सांगितलं की हे काम झालं पाहिजे आणि अण्णांनी सांगितलं की या तुमच्या या सगळ्या अभियानाला मी तरी वैयक्तिक समाधानी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।